Hello dear students, welcome back to my channel. Today we learn class 8 maths chapter number 1 rational and irrational number. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1 पूर्णपणे सॉल्व करून घेणार आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या चॅप्टरचा बेसिक लेक्चर व्हिडिओ कंप्लीट करून दिलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी तिथून जाऊन बघून घ्या. म्हणजे जेव्हा तुम्ही बेसिक लेक्चर व्हिडिओ बघणार, बेसिक जेव्हा तुम्ही शिकणार तेव्हा हा प्रॅक्टिस सेट तुम्हाला इझिली समजून जाणार आहे. तर बघा आता ह्या प्रॅक्टिस सेट मध्ये काय दिलेलं आहे, शो द फॉलोइंग नंबर्स ऑन अ नंबर लाइन, ड्रॉ अ सेपरेट नंबर लाइन फॉर इच एक्झाम्पल. म्हणजे तुम्हाला जे काही नंबर्स दिलेले आहेत ते तुम्हाला नंबर लाईनवरती शो करायचे आहे आणि प्रत्येक एक्झाम्पलसाठी तुम्हाला नंबर लाईन ही वेगळी काढायची आहे. म्हणजे तुम्हाला ह्या क्वेश्चनमध्ये 4 एक्झाम्पल दिलेले आहे. 4 एक्झाम्पलसाठी तुम्हाला वेगवेगळी नंबर लाईन काढायची. फर्स्ट एक्झाम्पल दिलेले आहे बघा तुम्हाला 3/2, 5/2 अँड -3/2. तर बघा इथे आता एक सिंपल नंबर लाईन अशी काढून घ्यायची. ठीक आहे, मध्ये काय असतो, 0 असतो. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की नंबर लाईनमध्ये 0 असतो. राईट साईडला काय असतात, प्लस नंबर्स असतात आणि लेफ्ट साईडला काय असतात, मायनस नंबर असतात. मग इथे आपण प्लस नंबर राईट करून घ्यायचे, +1 +2 आणि या +1ला आपण प्लस नाही दिला ना तरी चालेल. सिंपल आपण असे नंबर राईट केले ना तरी चालेल. ठीक आहे, इथं +3 आणि +4 थोडीशी नंबर लाईन वाढवून घ्यायची, +4. ठीक आहे, नंतर इथे मायनस येणार, -1 -2 -3 -4 आणि इकडे नंबर लाईन वाढून घेतली. ओके, अशा प्रकारे आपण ही नंबर लाईन काढून घ्यायची. आता तुम्हाला एक ऑब्झर्वेशन करायचं आहे की हे जे नंबर तुम्हाला दिलेले आहे याच्यामध्ये हा डिनॉमिनेटर काय आहे. सर्वांचा डिनॉमिनेटर काय आहे, 2 आहे. मग सगळ्यांचा डिनॉमिनेटर 2 आहे. तर तुम्हाला बघा ह्या दोघांमध्ये 2चा गॅप सोडायचा आहे. म्हणजे 2 पार्ट्स करायचे. ह्या दोघांमध्ये 2 पार्ट्स, ह्या दोघांमध्ये 2 पार्ट्स आणि या दोघांमध्ये 2 पार्ट्स. सेम असंच तुम्हाला इकडे या दोघांमध्ये 2 पार्ट्स, यामध्ये 2 पार्ट्स आणि यामध्ये 2 पार्ट्स आणि यामध्ये 2 पार्ट्स. म्हणजे सर्वांमध्ये तुम्हाला 2 पार्ट्स हे शो करायचे आहे. मग ते पार्ट्स आपण कशासाठी शो करायचे, कारण की आपल्याला सगळ्यांचा डिनॉमिनेटर काय दिलेला आहे, 2 दिलेला आहे. मग बघा इथून इथपर्यंत 1 पार्ट आणि इथून इथपर्यंत 1 पार्ट झाला, असे 2 पार्ट्स. परत त्याच्यामध्ये 1 पार्ट्स आणि हा 2 पार्ट्स. परत इथून इथपर्यंत 1 पार्ट 2 पार्ट्स. सेम ॲज इट इज इकडे पण करायचं आहे. ठीक आहे, असे 2 पार्ट्स झाले पाहिजे दोन्हीही नंबरमध्ये. म्हणजे पहा हा 1 पार्ट झाला, हा 2 पार्ट झाला, 0 आणि 1च्या मध्ये. ओके, तर आता नेक्स्ट काय सांगितलं आहे, नंबर शो करायला. आता नंबर शो करू आपण 3/2. मग हा 3/2 प्लस आहे की मायनस आहे, तर हा प्लस आहे. मग आपण प्लस साईडला जायचा आणि 3/2 शो करायचा. आता तुम्हाला काय करायचं, हा जो 0 आहे, 0च्या नंतरचा जो पॉईंट आहे त्या पॉईंटपासून काउंट करत जायचा आहे 3 पर्यंत. वरचा जो नंबर असतो न्यूमरेटरचा नंबर, तो न्यूमरेटरचा नंबर किती आहे, 3 आहे. तर आपण 3 पॉईंट काउंट करायचे आहे बघा, 1 2 3. म्हणजे कुठे आला, 3/2 या ठिकाणी आला. म्हणजे हा नंबर इथे नंबर लाईनवरती असा शो करून द्यायचा की या ठिकाणी 3.2 नंबर आलेला आहे. नेक्स्ट बघा 5/2, हा पण प्लस आहे म्हणून आपण प्लस करत जाणार आहे आणि 0च्या नंतरचा पॉईंट काउंट करायचा, 1 2 3 4 5. इथे आलेला आहे 5/2 हा नंबर असा शो करायचा. नेक्स्ट तुम्हाला सांगितलेलं आहे -3/2. मग मायनस नंबर आहे तर आपल्याला मायनस साईडकडे यायचं आहे, -3/2. मग -3 आहे तर आपल्याला इथे सुरुवातपासून म्हणजे 0च्या नंतरचा जो पॉईंट आहे तो काउंट करायचा आहे. बघा 1 2 आणि 3 म्हणजे हा काय झालेला आहे, -3/2. ओके, अशा प्रकारे हे नंबर्स आपल्याला नंबर लाईनवरती शो करायचं आहे. आहे ना इझी, खूप इझी आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पण तुम्हाला सॉल्व करून देते आणि पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये समजेल. ओके, बघा नेक्स्ट एक्झाम्पल काय सांगितलेलं आहे आपल्याला, 7/5 -2/5 -4/5. आता बघा डिनॉमिनेटरमध्ये काय आहे, बघा बरं काय आहे डिनॉमिनेटरमध्ये, मायनस आहे, 5 आहे. डिनॉमिनेटरमध्ये 5 आहे तर आपल्याला 2 नंबरमध्ये काय करावं लागेल, 5चं डिस्टन्स घ्यावं लागेल. म्हणजे बघा आधीच मी ते घेते 1, हा 1 पार्ट झाला, नंतर हा 2 पार्ट झाला आणि हा 3 पार्ट, हा 4 पार्ट आणि इथे 5 पार्ट. बघा 1 पार्ट 2 3 4 आणि 5 असे 5 पार्ट्स काढले मी. मग या ठिकाणी मी काय देणार, 1 देणार आणि परत अशाच प्रकारे इकडे 1 पार्ट 2 पार्ट 3 पार्ट 4 आणि 5 म्हणजे 1 2 3 4 5 असे 5 पार्ट झालेले आहेत. मग अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक 2 नंबरच्या मध्ये 5 पार्ट तयार करायचे आहे. इथे 2 आणि सेम ॲज इट इज इकडे पण आपण करणार 1 2 3 4 आणि 5. मग इथे काय येणार, -1. परत 1 2 3 4 5 परत मग इथे काय येणार, -2. अशा प्रकारे आपल्याला हे करत जायचे आहेत पार्ट्स. नेक्स्ट बघा आता इथे काय सांगितलं, 7/2 7/5.
मग 7/5 सांगितलं तर आपल्याला जो न्यूमरेटर दिलेला आहे तो किती आहे 7 आहे। मग आपल्याला 0च्या समोर काउंट करत जायचं आहे बघा 1 2 3 4 5 6 7 म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय येणार 7/5। आता 7/5 हा प्लस होता ना म्हणून आपण इकडे काउंट करत गेलेलो आहे 0च्या राईट साईडला। ठीक आहे, आता इकडे बघा -2/5 मायनस नंबर आला म्हणजे आपण 0च्या लेफ्ट हँड साईडला म्हणजे लेफ्ट साईडला आपण काउंट करत जाणार आहे बघा किती आहे -2 आहे म्हणून इथं 1 आणि इथे 2 म्हणजे काय येणार इथे येणार -2/5। ठीक आहे, ओके। आता नेक्स्ट बघा इथे -4/5 दिलेला आहे म्हणून परत मायनस संख्येकडेच आपण काउंट करून येणार आहे बघा इथूनच काउंट करायचं सुरुवातपासून 1 2 3 4 म्हणजे हा काय आलेला आहे मग हा पॉईंट आलेला आहे -4/5। ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला इथे कितीही पॉईंट दिलेले आहे की नंबर लाईनवरती काउंट करून लिहा तर तुम्ही ह्या इझी वेने करू शकता। ठीक आहे, नंतर आपण लगेच घेऊया एक्झाम्पल 3 यामधील सर्व एक्झाम्पल सेम आहे, फक्त तुम्हाला काय केलेलं आहे जो डिनॉमिनेटर दिलेला आहे तो डिनॉमिनेटर थोडा वाढून दिलेला आहे मोठा दिलेला आहे जेणेकरून तुम्ही नंबर लाईन ही व्यवस्थित काढू शकणार आहे। ठीक आहे, म्हणजे तुम्हाला सवय होणार नंबर लाईन काढायची त्यासाठी। आता इथे आपण नंबर लाईन काढून घेणार मग इथे काय आहे डिनॉमिनेटर 8 आहे दोन्हीकडे 8 आहे सेंटरमध्ये येणार आपला 0 आणि 8 आहे तर आपल्याला इथे 8 पॉईंट करायचे बघा 1 2 3 4 5 6 7 8 बघा 8 पार्ट झाले का 1 पार्ट 2 3 4 5 6 7 8 आणि इथे लिहायचं आपल्याला 1 हा प्लस आहे म्हणून याला प्लस राहू द्यायचं परत 1 2 3 4 5 6 7 8 मग इथे लिहायचा 2 आणि नेक्स्ट इकडे सेम ॲज इट इज करणार आपण 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे इथे येणार -1 आणि परत आपण ॲज इट इज करणार 1 2 3 4 5 6 7 8 इथे येणार -2 अशा प्रकारे आपल्याला हे सॉल्व करायचे। आता इकडे बघा काय दिलेलं आहे -5 म्हणजे मायनस संख्या आहे त्या मायनसकडे जायचं आहे आपल्याला 0च्या समोर काउंट करायचं 1 2 3 4 5 म्हणजे कुठे आला -5 कुठे आला इथे आला -5/8 या ठिकाणी आपण दाखवून द्यायचा। नेक्स्ट आहे +11/8 आता ही नंबर प्लस आहे म्हणून आपण प्लस साईडला जाऊ 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 कुठे आला 11/8 या ठिकाणी आलेला आहे। ओके, अशा प्रकारे तुम्ही नंबर दाखवायचे आहेत। आय होप तुम्हाला समजत आहे। आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण याच प्रकारे करणार आहे ते पण थोडं आपल्याला मोठं दिलेलं आहे म्हणून तुम्हाला प्रॅक्टिस करण्याची खूप आवश्यकता आहे आणि प्रॅक्टिस एकदा तुम्ही केली ना तर तुमच्या माइंडमध्ये एकदम फिक्स बसणार आहे। कोणतेही नंबर तुम्हाला नंबर लाईनवरती लिहायला सांगितले तर तुम्ही इझिली लिहू शकता। 4 नंबरचं एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला 13/10 -17/10 मग इथे नंबर लाईन आपण शो करून घ्यायची म्हणजे नंबर लाईन आपण काढून घेतली थोडी मोठीच नंबर लाईन काढायची अकॉर्डिंग म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे जो डिनॉमिनेटर आहे तो बघायचा आहे छोटा आहे की मोठा आहे। आता डिनॉमिनेटर हा मोठा आहे म्हणजे 10 पार्ट्स आपल्याला 2 नंबरच्या मध्ये दाखवायचे आहे म्हणून आपल्याला नंबर लाईन थोडी मोठी काढावी लागेल इथे 0 आता इथे 10 पार्ट्स करायचे आहे म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 इथे घेणार 1 परत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 मग इथे घेणार 2 ओके। आता नेक्स्ट घेणार आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 इथे येणार -1 आता इथे येणार 1 2 3 4 5 6 7 8 आणि इथे 9 10 आणि इथे काय येणार मग -2 येणार। ओके, अशा प्रकारे नंबर लाईन काढून घ्यायची आहे। नंबर लाईनमध्ये फक्त एक लक्षात ठेवायचं तुम्हाला की जो डिनॉमिनेटर आहे तो डिनॉमिनेटर तेवढे पॉईंट आपल्याला 2 नंबरच्या मध्ये काढायचे आहे त्यानुसार तुम्ही नंबर लाईन मोठी काढायची आहे। आता इकडे बघा 13/10 प्लस दिलेला आहे म्हणून प्लस साईडला जाऊ काउंट करू इथून 0च्या पुढचा पॉईंट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 म्हणजे कुठे आला इथे आला 13/10 अशा प्रकारे तुम्हाला नंबर शो करायचा आहे ना इझी खूप इझी आहे। नंतर आहे -17/10 मग मायनस नंबर आहे म्हणून आपण मायनसकडे जाऊया म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 कुठे आला 17 या ठिकाणी आला 17 आता हा 17 इथे -17/10 असं शो करायचा आहे।
ओके, अशा प्रकारे तुम्हाला इथे किती नंबर दिले तर तुम्ही या नंबर लाईनवरती शो करू शकता आता. ठीक आहे, तर बघा आता नेक्स्ट घेणार आहे, हे पूर्ण एक्झाम्पल चारीचे चारी आपण सॉल्व्ह करून घेतलेले आहे. नेक्स्ट घेणार आहे आपण क्वेश्चन नंबर 2. तर बघा क्वेश्चन नंबर 2, ऑब्झर्व द नंबर लाईन अँड आन्सर द क्वेश्चन्स. नंबर लाईन दिलेली आहे आपल्याला, ह्या नंबर लाईनचं ऑब्झर्वेशन करून ह्या क्वेश्चनचे आन्सर्स आपल्याला द्यायचे आहेत. मग क्वेश्चन काय आहे, फर्स्ट नंबर, विच नंबर इज इंडिकेट बाय पॉईंट बी. म्हणजे पॉईंट बी कुठे आहे नंबर लाईनवरती, बघा पॉईंट बी इथे आहे. मग हा जो पॉईंट बी आहे हा कोणता नंबर आपल्याला दर्शवतो, कोणता नंबर इंडिकेट करतो, तो नंबर आपल्याला इथे लिहायचा आहे. मग इथे तर कोणता नंबरच नाही, म्हणून आपल्याला काउंट करून लिहायचं आहे की इथे कोणता नंबर आहे. बघा 0च्या समोर काउंटिंग करायची असते आपल्याला, त्याच्यामध्ये आपण 0 काउंट करत नसतो. मग बघा इथे घ्यायचं 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजे या बी पर्यंत कोणता नंबर येतो, 10 येतो. मग आता हा 10 नंबर येतो, पण इथं काय आहे, ही मायनस आहे, कारण 0च्या आपण लेफ्ट साईडला काउंट केलेला आहे, म्हणून हे काय आहे -10. मग आता इथं -10 आहे, तर अपॉनमध्ये काय नंबर येणार, अपॉनमध्ये काय नंबर येणार, तर ह्या 2 डिजिटमध्ये म्हणजे 0 आणि -1 या दोन्हीही डिजिटमध्ये किती पार्ट्स केलेले आहेत ते आपल्याला काउंट करायचे आहे. बघा या 0 पासून इथे 1 पार्ट्स, इथे 1 पार्ट झालेला आहे, इथे 2 आणि इथे 3 आणि इथे 4. म्हणजे असे 4 पार्ट्स केलेले आहे प्रत्येक 2 डिजिटच्या मध्ये. यामध्ये पण 4 पार्ट्स, यामध्ये पण 4 पार्ट्स, इकडे पण 4 पार्ट्स केलेले आहे प्रत्येक 2 डिजिटच्या मध्ये. म्हणजे डिनॉमिनेटर काय असणार आहे इथे, सर्वांचा डिनॉमिनेटर असणार आहे 4. म्हणजे इथे कसं येणार आहे बघा, इथे जर घेतला आपण तर -1/4, इथे जर घेतला आपण तर -2/4. असे आपण पूर्ण लिहत जर गेलो सर्वीकडे तर इथे काय येणार -10/4. म्हणजे पॉईंट बी काय इंडिकेट करतो, -10/4 हा नंबर इंडिकेट करतो. नेक्स्ट आहे, विच पॉइंट इंडिकेट द नंबर 1 3/4. बघा इथे दिलेला आहे 1 3/4. म्हणजे आपल्याला काय करायचं, इथे मायनस आहे की प्लस आहे, इथे प्लस नंबर आहे, म्हणून आपल्याला प्लस साईडला जायचं आहे. आता इथे 1 आहे, तर इथे हा 1 जो आहे 1च्या समोर आपल्याला काउंट करत जायचं आहे. इथे जर आपल्याला 3/4 असं विचारलेलं असतं तर आपण 0च्या नंतर काउंटिंग करत गेलेलो असतो, परंतु इथे आपल्याला असं 1 दिलेलं आहे, म्हणून या 1च्या समोर आपल्याला 3 पर्यंत काउंट करत जायचं आहे, या 3 पर्यंत. म्हणजे बघा इथून काउंट केलं तर 1 2 आणि 3. म्हणजे हा नंबर इंडिकेट करतो 1/1 3/4. हा काय करतो, इथे कोणता पॉईंट येणार आहे, इथे येणार आहे 1 3/4. मग हा जो नंबर आहे हा कोणता पॉईंट इंडिकेट करतो, तर हा नंबर सी पॉईंट इंडिकेट करतो. आन्सर काय येणार आपला सी. नेक्स्ट दिलेला इथे थर्ड नंबर, स्टेट व्हेदर द स्टेटमेंट ऑफ द पॉईंट डिनोटेड द नंबर 5/2 इज ट्रू ऑर फॉल्स. असं एक स्टेटमेंट दिलेलं आहे की ते तुम्हाला सांगायचं आहे ट्रू आहे का फॉल्स आहे. स्टेटमेंट काय दिलेलं आहे, द पॉईंट डी डिनोटेड द नंबर 5/2. म्हणजे जो पॉईंट डी दिसतोय आपल्याला इथे बघा, इथे डी पॉईंट दिसतो, मग म्हणजे त्यांनी म्हटलेलं आहे हा पॉईंट डी 5/2 डिनोटेड करतो का, तर आपण काउंटिंग करत जायचं आहे 0च्या समोर. बघा इथे काय येणार आहे 1/4 and 2/4 3/4 4/4 5/4 6/4 7/4 8/4 9/4 and 10/4. मग या ठिकाणी काय येणार आहे 10/4 येणार आहे. मग आपल्याला काय दिलेलं आहे ते 5/2. जर आपण एक ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला हे दोन्ही पण 2 ने डिव्हिजिबल आहेत. म्हणजे हे 5 10 आणि 4 हे 2 ने डिव्हिजिबल आहे. म्हणजेच काय 2 1 जा 2 2 2 जा 4 अँड 2 5 जा 10. म्हणजे या ठिकाणी काय आलेलं आहे 5/2 आलेला आहे. म्हणजे जो आपल्याला नंबर गिव्हन दिलेला आहे आणि जो इथे नंबर येतो तो सारखाच नंबर आहे, म्हणून हे स्टेटमेंट काय असणार आहे मग ट्रू स्टेटमेंट असणार आहे. ओके, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, समजला असेल तर तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा. व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओच्या नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. आपण लगेच भेटूया नेक्स्ट व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.